रवी कुमार, कोल्हापूरमधून एंड कनेक्ट मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड त्या कंपनीमार्फत मी गायकवाड सरांना म्हणजे त्यांच्या मिसेसना सुवर्णा गायकवाड यांना काही आपण हार्ट केअर रिलेटेड मेडिसिन दिली होती. तर ती मेडिसिन द्यायच्या आधी त्यांना काय काय त्रास होता आणि त्यांचा कसा त्रास कमी झाला हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. तर सर नमस्कार. काकू तुम्हाला औषधं द्यायच्या आधी कसला त्रास होत होता? घाम येत होता, चक्कर येत होती, अशक्तपणा वाढत होता, बरं, मानसिक त्रास सगळा चालू होता. त्यामुळं रात्रीचं झोप लागणं वगैरे झोप लागत नव्हती आणि तुम्हाला त्रास होत होता. त्रास होता. तर ज्या वेळेला आता त्यांचा रिपोर्टही आपल्याकडे आहे, तो रिपोर्टही तुम्हाला मी दाखवतो. तर आपण त्यांना जी मेडिसिन चालू केली ती अश्वगंधा, लिव्हर केअर, स्पिरुलिना आणि हार्ट केअर असे त्यांना 4 कॅप्सूल्स आपण त्यांच्या टायमिंगनुसार त्यांना आपण तो चालू केले. तर ही मेडिसिन आता किती दिवस खाताय तुम्ही? 1 महिना आता. 1 महिना पूर्ण आता झालेला आहे तुम्हाला एक मेडिसिन खाताय तुम्ही. तर हे खाल्ल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला? मला घाम येत नाही, आता अशक्तपणा वाटत नाही, चक्कर येत नाही आणि उत्साह निर्माण झालाय माझ्या. म्हणजे तुम्हाला आता बरं वाटते? काय आता तक्रार वाटत नाहीये? तर सरांच्या सोबत ज्यावेळेला आमची चर्चा झाली त्यावेळेला सरांना ज्यावेळेला रिपोर्ट मिळाले तर सरांना डॉक्टरांनी काय सांगितलं होतं तेही त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण. सर या डॉक्टरने सुरुवातीला म्हणजे मला काकूंना सांगता वेगळं सांगतो म्हणून सांगितलं की बाबा तसं जरा सिरियस आहे आणि औषधं व्यवस्थित घ्यायला पाहिजेत, करायला पाहिजे. तुम्ही ती बाकीची औषधं फार तर घ्या, पण त्याबरोबर ही औषधं घेणं गरजेचं आहे आणि घ्यायलाच पाहिजेत. त्याचा साईड इफेक्ट काहीही नाही. आणि मग त्यांचं ते पटल्यामुळं आम्ही ती सुरुवात केली आणि चांगल्या प्रकारे त्याला म्हणजे आम्हाला हे मिळाला. त्याचं पूर्ण म्हणजे मानसिक स्वास्थ्यच म्हणजे अगदी व्यवस्थित होऊन गेलं. त्यामुळं अतिशय बरं वाटलं आणि तीच कंटिन्यू औषधं आम्ही चालू केली. म्हणजे आता सध्या 1 महिना झालेला आहे आपले हे मेडिसिन त्यांनी चालू केलेलं आहे. तर आता त्यांचा जो पहिला रिपोर्ट घेतला होता तो 30/9/2023 रोजी रिपोर्ट घेतला आहे. त्यामध्ये त्यांचं जे टोटल कोलेस्ट्रॉल आहे ते 291.0 आहे आणि HDL कोलेस्ट्रॉल 45.0 आहे आणि LDL कोलेस्ट्रॉल जे आहे ते 224 आहे. म्हणजे 224 हे LDL कोलेस्ट्रॉल त्यांचं पहिल्या रिपोर्टमध्ये वाढलेलं आहे. हे सिव्हिअर कंडिशनला आणि त्यांच्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की खूप हायर रिस्कमध्ये आहे हे कोलेस्ट्रॉल. आता आपल्या मेडिसिन चालू केल्यानंतर बरोबर 24/11/2023 तारखेला काढलेला रिपोर्ट आहे. तर त्या तारखेला जो मिळालेला रिपोर्ट आहे त्यामध्ये लिपिड प्रोफाईल टेस्टची टोटल कोलेस्ट्रॉल जे आले हे 161.0 आले, HDL कोलेस्ट्रॉल 56 आले आणि LDL कोलेस्ट्रॉल जे आहे हे 88 आहे. म्हणजे 224 वरून 88.0 वरती त्यांचं LDL कोलेस्ट्रॉल आलेलं आहे. असा आपलातून रिझल्ट त्यांना आलेला आहे. तर काकूंना माझं फक्त एवढंच विचारणं राहील की तुम्ही ही औषधं खाऊन समाधानी आहात का? समाधानी आहे पूर्णपणे. आणि हे इतर लोकांना तुम्ही काय सुचवाल हे औषधांना? हे औषधं घ्या, ह्याच्यापासून तुम्हाला बराचसाच फरक पडणार. आयुर्वेदिक आहे तो औषध आणि ह्याचा कुठलाही शरीरावरती साईड इफेक्ट नसल्यामुळे तसं यातूनही पूर्ण समाधानी आहे. आणि तिने स्वतःच्या तोंडून असं सांगितलं की ही औषधी इतकी चांगली आहे की परत माझ्यासारखं असं कोणाला होत असेल तर निश्चित ही औषधी घ्यायला सांगितली बरी, त्यांचं ताबडतोब व्यवस्थित होऊन जाईल. ठीक आहे. मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.